नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय अनिर्बन, फिजिशियन, सुरभी हॉस्पिटल, मुंबई नाका, नाशिक. भारत देश हा डायबिटीज कॅपिटल म्हणून ओळखला जातो. 10 पैकी 1 व्यक्तीला आपल्या देशात आयदर प्री डायबिटीज आहे नाहीतर डायबिटीज आहे. याचा अर्थ काय आहे की त्यांच्या शरीरात शुगरची मात्रा 200च्या वरती आहे. आणि जेव्हा एका व्यक्तीला मधुमेह डायबिटीज असतं, तो प्रोन असतो रेस्पिरेटरी इन्फेक्शनचं. खूप कॉमनली डायबिटिक्स जे असतात त्यांची शुगर कंट्रोलमध्ये नसते. ते आम्हाला भेटतात आणि सांगतात की काय फरक पडतो. तर माझं त्यांना एवढंच म्हणणं आहे की जर का शुगर्स कंट्रोलमध्ये नाही राहिले तर छातीचे आजार जास्त प्रमाणाने होत असतो. त्याच्यामध्ये सगळ्यात घातक, सगळ्यात डेंजर म्हणजे ट्युबरक्युलोसिस. खूप कॉमनली आम्ही बघत असतो की त्यांना डायबिटीज आहे, एक 10-20 वर्षापासून डायबिटीज आहे, शुगर्स कंट्रोलमध्ये नाहीये, त्यांना चेस्ट इन्फेक्शन असतो. आम्ही त्यांना विचारत असतो काय सिम्पटम सांगतात. दीर्घकाळ खोकला आहे, खकारा पडतोय, कधी कधी रक्त येतोय, रोज ताप येतोय, वजन कमी झालंय, भूक मंदावली. अशा पेशंटची जेव्हा आम्ही एक्सरे करतो, सिटी स्कॅन करतो, खकाऱ्याची टेस्ट करतो, असं आढळतं की त्यांना टीबी झालाय. आणि फक्त टीबी नाही तर त्यांना ड्रग रेसिस्टंट टीबी पण होऊन जातोय. तर माझं प्रत्येक डायबिटिक व्यक्तीला एवढंच आव्हान आहे, त्यांनी त्यांचे शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवावा, त्यांच्या डॉक्टरकडनं वेळोवेळी चाचण्या करून घ्यावा. आणि जर का खोकला, थंडी, ताप वारंवार होत असेल तर टीबी हा भारतात अतिशय कॉमन आजार आहे. आणि त्याच्या बाबतीत तपासण्या, त्याच्या संदर्भात ज्या टेस्ट्स आहेत, खकाऱ्याची टेस्ट, एक्स-रे, इमेजिंग, या गोष्टी करून घेणं आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेणं खूप आवश्यक आहे. थँक्यू व्हेरी मच.